हॅलो, वर्षा टेलर यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. हा आपल्याकडे वर्कवाला ब्लाऊज मी पाठीमागचा गळा डीप कटिंग केला आहे आणि जो मधला कपडा वेस्ट न घालवता पुढील भाग कटोरी आहे, त्याला आपण कटोरी ब्लाऊजला आपण हा अटॅच करणार आहे. तर तो मी ह्या पद्धतीने लावणार आहे. तर मी हा शिल्लक राहिलेला वर्क बरोबर मधून कट केला आहे आणि जेवढा शिलाईसाठी लागणार आहे तेवढा कपडा ठेवून बाकीचा कपडा आपण कट करणार आहे. त्यासाठी तुम्हाला जेवढा कपडा ठेवायचा आहे त्याची मार्किंग करून घ्या आणि एक्स्ट्रा कपडा कट करून बाजूला काढा. हे बघा मी ह्या पद्धतीने केलं आहे. आणि एका साईडला आपण कपडा फोल्ड करून घेणार आहे आणि एका साईडला आपली ब्लाऊजला तो अटॅच होणार आहे. आणि जिथं तुम्हाला कपडा फोल्ड व्हायला त्रास होतो तिथं तुम्ही छोटासा कट टाकणार आहात. कट टाकल्यामुळं तो कपडा फोल्ड होणं इजी जातं. हे बघा, आता आपण हा ब्लाऊजला अटॅच करायला घेतोय. आपण एका बाजूला कपडा फोल्ड करून घेतला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला नॉर्मली जसा आपण ब्लाऊज शिवतो त्या पद्धतीने शिवणार आहे. हे बघा, इथं एक आपली छोटी चुनी बनली आहे, तर आपण ती देतोय. आणि आपल्या ब्लाऊजला कुठेही चुनी न देता आपलं ही पट्टी कटोरी ब्लाऊजला अटॅच एकदम व्यवस्थित झाली आहे. हे बघा, आपला हा वर्कवाली पट्टी आपण वेस्ट न घालता कटोरी ब्लाऊजला नवीन मॉडेल पॅटर्न बनवला आहे. आता नॉर्मली आपण जसं ब्लाऊजला पट्टी लावतो गळ्याला तशीच मी लावून घेतली आहे. पट्टी लावून झाल्यानंतर आपण शोल्डर जोडून घेणार आहे. पाठीमागचा गळा कसा बनवायचा मी नाही दाखवला, तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता. आणि आपण पूर्ण गळ्याला गुलाबी कलरची पायपिंग अटॅच करत आहे, कारण याची साडी गुलाबी कलरची आहे. आपली पायपिंग अटॅच करून झाली आहे. पायपिंग अटॅच झाल्यानंतर आपल्याला हुकाई पट्टी लावायची. फक्त आपला गळा ऑलरेडी खाली योकपट्टी आहे, वर दुमडपट्टी आपली गळ्याला पट्टी अटॅच झालेली आहे, तर आपण दोन्ही बाजूनी हुकाई पट्टी फोल्ड करत आहे. जशी नॉर्मली आपण एका बाजूनी फोल्ड करतो कटोरी ब्लाऊजला, ह्या पॅटर्नसाठी आपण दोन्ही बाजूनी फोल्ड केली आहे. आपली हुक पट्टी लावून झाली आहे, त्याप्रमाणे तुम्ही आईपट्टी पण लावून घ्या. हे बघा, माझ्या दोन्ही पट्ट्या लावून झाल्या आहेत आणि किती सुंदर आपण पॅटर्न बनवला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू.